वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आणि आज मी हरिश्चंद्रगडला आली आहे. हरिश्चंद्रगडला येण्यासाठी पानसाई म्हणून इथलं हे बेस विलेज आहे. इथे आम्ही काल रात्री आलो आहे आणि इथे राहण्यासाठी आपल्याला खूप सारे होमस्टेज मिळतात जिथे राहू शकतो. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करू शकतो. इथे येण्यासाठी पर्सनल व्हेकल हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर आपल्याकडे पर्सनल व्हेकल नसेल तर राजूर म्हणून इथे जवळ एक प्लेस आहे, तिथून दिवसातून 2 बसेस येतात. त्या साईडला तिकडे हरिश्चंद्रगड आहे. ही आता इथून आम्ही जाणार आहोत पुढे. इथे राईट साईडला पार्किंग आहे. इथे पे अँड पार्क आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. जर 2 व्हीलर असेल तर 20 रुपीज, 4 व्हीलर असेल तर 50 रुपीज आणि हेवी व्हेकल्स असेल तर 100 रुपीज चार्जेस घेतात. गडावर एंट्री करताना आपल्या इथे सगळ्या प्लास्टिकच्या बॉटल आणि प्लास्टिकमध्ये जे काही खायला आणलं असेल ते चेक करतात. त्याची ते एंट्री घेतात असे आणि आपल्याकडून पैसे घेतात. ते 20 रुपये 40 रुपये जेवढं आपल्याकडे वस्तू असतील. आणि जेव्हा आपण रिटर्न आणून देतो ते आपल्याला पैसे रिटर्न देतात. हे एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे. याच्यामुळे आपण गडावर प्लास्टिकचा कचरा नाही करू शकत. ते असं स्टिकर लावून देतात आपल्याला आणि आल्यावर ते चेक करतात प्लास्टिकची बॉटल. हरिश्चंद्रगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोला तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि ट्रेकर्समध्ये फेमस असलेला किल्ला आहे. या गडावर वरती आपल्याला हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वर गुफा आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये अर्धवर्तुळाकार पसरलेला कोकणकडा पाहायला मिळतो. हरिश्चंद्रगड पाहण्यासाठी आणि फिरण्यासाठी आपल्याला संपूर्ण 1 दिवस लागतो. सो आम्ही डिसाईड केलं होतं की रात्री गडावर स्टे करायचा. गडावर स्टे करण्यासाठी आपल्याला तिथे टेंट, त्याच्यानंतर ब्लँकेट आणि बेसिक जेवण मिळून जातं. त्याच्यासाठी मिनिमल चार्जेस म्हणजे पर पर्सन आमच्याकडून 500 रुपये घेतले होते. या गडाचा घेरा मोठा असल्यामुळे गडावर जाण्यासाठी वाटाही भरपूर आहे. पण इथे ट्रेकर्स लोक प्रेफरेबली 3 वाटा यूज करतात. पहिला मार्ग आहे तो पानसाई मार्गे, जी वाट मी प्रेफर केली होती. याच्यासाठी 3 तास लागतात आपल्याला. दुसरा मार्ग आहे तो खिरेश्वर मार्गे. पुणे जिल्ह्यातून येणारे लोक प्रेफरेबली ही वाट प्रेफर करतात आणि या वाटेनेही आपल्याला 3 तास लागतात. तिसरी वाट आहे ती नळीची वाट. ही वाट मुरबाड तालुक्यातून येते आणि या वाटेने येण्यासाठी आपल्याला 10 ते 12 तास लागतात. आणि या वाटेने येत असतो तर आपल्याला रॉक क्लाइम्बिंग वगैरे करावं लागतं. मी जवळजवळ आता 1 तास झाला आहे आम्हाला चालून आणि आम्ही पूर्ण ट्रेक करत आलो आहे. मध्ये मध्ये आम्हाला जंगल लागलं होतं, कच्चा पायवाट होता. त्याच्यानंतर काही ठिकाणी अशा शिड्या ठेवल्या त्याच्यावरून चढून यायचं. हे माझ्या मागे पूर्ण असं दगडाची रूफ आहे बनून आणि मी मधून अशी पायवाट आहे तिथून जाते. खूप भव्य वाटते आणि भीती पण वाटते आहे. मी हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये गेली होती. तरी पण मला तिथे एक ओढा लागला होता आणि त्या ओढ्यामधलं पाणी वाहत होतं आणि पाणी इतकं क्लिअर आणि थंड होतं की असं वाटत होतं की इथेच थांबावं. गडावर ट्रेकिंगला जाताना तुम्हाला पॉसिबल असेल तर खूप सारं पाणी कॅरी करा. कारण आपण जसं जसं वरती क्लाइंब करत जातो 1 लिटर पाण्याची बॉटल आपल्याला 50 रुपयाला मिळते. तसंच आपण ज्या काही वस्तू तिथे परचेस करतो त्यांचे चार्जेसही एक्स्ट्रा असतात. कारण खूप हाईटवर हा गड असल्यामुळे आणि ज्या गावातली लोकं आहेत ती गावातली लोकं तिथपर्यंत वरती त्या वस्तू नेतात.
या गडावर आपल्याला वेगवेगळ्या देवतांची छोटी मंदिरं पाहायला मिळतात आणि हरिश्चंद्रेश्वर हे मंदिर 12व्या शतकापेक्षाही जुनं असं शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा वाहतो. हा ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. त्यालाच पुढे मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्याच बाजूला केदारेश्वर गुहा आहे आणि या गुहेमध्ये श्री भगवान शंकरांना समर्पित खूप मोठे शिवलिंग आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या जवळच आम्ही आमचा टेंट स्टे घेतला होता. सो तिथे आम्ही आमचं दुपारचं जेवण करून कोकणकडा पाहण्यासाठी निघालो. मंदिरापासून जवळजवळ 20 ते 25 मिनिटं चालत गेल्यानंतर आपल्याला कोकणकडा पाहायला मिळतो. कोकणकड्याची इथे खूप थंडी असते आणि हवा पण असते. सो जर तुम्ही थंडीमध्ये जात असाल तर प्लीज स्वेटर वगैरे कॅरी करा. सो मित्रांनो, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि हरिश्चंद्रगडावरून जवळजवळ 20 ते 25 मिनटं चालल्यानंतर आपण कोकणकड्याच्या इकडे येतो. सो आम्ही आता कोकणकड्याच्या इथे आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे लेफ्ट साईडला खाली कोकणकडा आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. इथून पूर्ण दरी आहे आणि कडा आहे. ॲक्च्युली हा महाराष्ट्रातला सर्वात उंच कडा आहे आणि इथे आम्ही सनसेट पाहण्यासाठी आलेलो आहोत. या साईडला इथे लेफ्ट साईडला असे टेंट आहेत. त्या टेंटमध्ये रात्री आपण राहू शकतो.